बघू शकतात अशी होती माझी रूम, शेअरिंग रूम होती. इथे हे पायपुसणंही दिलं जातं आपल्याला. त्यानंतर ही एक इथे विंडो सुरुवातीला, इथे आपल्याला कपडे टांगायला हँगरही दिलं जातं. दोरीही होती रूममध्ये. हा एक बेड हा माझा होता. परत इथे एक विंडो, छोट्याशा ह्या रूमला 3 विंडो होत्या. हा एक बेड, दुसरा आणि ही एक विंडो. आणि तिथे खालीही स्टोरेज आहे आणि वरतीही ठेवू शकतो. तिलाही वेगळं हँगर दिलेलं होतं आणि परत ते सेपरेट हँगर येतात तेही होते. हे पायदानही दिले जातात आपल्याला. पिलो कवर, बेडशीट, ब्लँकेटही दिलं जातं. हे टॉयलेट बाथरूम हेही अटॅच होतं आणि सिंकही होतं तिथे, तर तेही नीट आणि क्लीनच होतं. तर अशा पद्धतीने रूम होती. या रूमचा बाहेरचा एरिया ही माझी रूम आणि या रूमच्या छतावर जे पाणी पडतं पावसाचं ते कसं पाईपाद्वारे अडवलं जातं बघा. वरून प्रत्येक रूमला अशा पद्धतीने पाईप जोडलेले होते आणि हे पूर्ण पाणी त्यांनी एक तलाव बनवलेला होता. त्या तलावात ते साठवलं जातं. मग तिथून ते आरोने प्युरिफाय करून मग आपल्याला ते वापरलं जातं. अशा पद्धतीने म्हणजे पाण्याचाही त्यांनी अगदी छान असा उपयोग केलेला आहे किंवा नियोजन केलेलं आहे. बघू शकता असे पाईप लावलेले असतात छताला आणि मग ते पाणी बरोबर. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आपला व्हिडिओचा शेवटचा पार्ट राहिलेला होता विपश्यनेचा. तर माझा अनुभव कसा होता आणि पुढे मी माझ्या मैत्रिणींचेही अनुभव यात काही अटॅच करणार आहे, तेही नक्कीच बघा. तर मी 10 दिवसांच्या कोर्ससाठी इगतपुरीला गेले होते. तर छान माझा एक्सपिरियन्स खूप छान होता 10 दिवसांचा. तर पहिल्या दिवसापासून ते 10 दिवसांपर्यंत अशा पद्धतीने हा फ्री कोर्स असतो. मग शेवटी आपली इच्छा असते. तर जसं आपण 10 दिवस तिथल्या फॅसिलिटीजचा उपभोग घेतो तसाच अजून पुढच्या काही साधकांना येऊन चांगला उपभोग घेता यावा म्हणून आपण काहीतरी देऊन यावे अशा पद्धतीने म्हणजे आपण दान करू शकतो. पण कोर्सचा चार्जेस काहीही नाही आहे, फ्री ऑफ कॉस्ट असतं. मग पुढे आपली इच्छा. तर अशा पद्धतीने हा कोर्स असतो 10 दिवसांचा. तर पहिल्या दिवसापासून आपल्याला पहाटे 4 वाजता उठायचं असतं. 4 वाजता उठून प्रातःविधी आटोपून आपल्याला 4:30पर्यंत 4:30 ते 6:30 असा पहिलं सेशन असतं मेडिटेशनचं. त्यात आपल्याला जर जाग आली नाही पहाटे, अलार्म वाजला किंवा नाही वाजला तर मग सेविकाही येतात आपल्या दारावर, घंटी वाजवून जातात. मग आपण उठतो किंवा मग त्या बोलत नाहीत, दार वाजवतात किंवा घंटी वाजवतात. आणि मग 4:30 ते 6:30 पहिलं सेशन झाल्यावर आपल्याला 6:30 ते 6:45पर्यंत नाश्ता असतो. नाश्ता झाल्यावर मग आपल्याला आंघोळीचं गरम पाणी येतं. 8 वाजेपर्यंत ते आंघोळ वगैरे आटोपून 8 ते 9 पुन्हा मेडिटेशन, 9 ते 10 आणि 10 ते 11 अशा पद्धतीने सेशन असतं. त्यात आपल्याला 10 मिनिटाचा ब्रेक दिला जातो पाणी पिण्यासाठी किंवा वॉशरूमसाठी. मग 11 ते 11:45 असं आपलं जेवणाची वेळ असते. त्यावेळेला आपल्याला जेवण मिळतं. जेवणही अगदी सात्विक असतं, संपूर्ण आहार, परिपूर्ण भोजन असतं. त्यात दही, रायता, ताक अशा पद्धतीने आपलं डायजेस्ट होईल ह्याची काळजी खूप घेतली जाते. त्यानंतर मग 12 ते 1 आपल्याला रेस्ट टाईम असतो. त्यावेळी आपण रूममध्ये जाऊन आराम करू शकतो किंवा मग वॉक करू शकतो अशा पद्धतीने. मग 1 पासून परत सेशन सुरू होतं. 1 ते 2 आपल्याला शून्यागारमध्ये मेडिटेशन करायला देतात. इच्छा असेल तर तिथे जाऊन बसायचं किंवा मग हॉलमध्येही आपण मेडिटेशन करू शकतो. मग परत 2 वाजता आल्यानंतर 2 ते 2:30 गॅप असतो. मग 2:30 ते 3:30 आणि मग परत 3:30ला 10 मिनिटाचा ब्रेक. परत 3:30 नंतर मग 4:30 ते 5 किंवा 3:30 ते 4:30 5पर्यंतचं सेशन असतं. तर अशा पद्धतीने हे 5पर्यंतचं मेडिटेशन. मग 5 ते 6 परत स्नॅक्स टाईम असतो. चहा, त्यासोबत चिवडा, मुरमुऱ्यांचा कुरमुरे आणि केळ असतं किंवा मग चहा घेत नसाल तर कॉफी असतं, दूधही असतं, ब्राऊन ब्रेड असतात. अशा पद्धतीने स्नॅक्स टाईम असतो. त्यात रात्रीचं जेवण मात्र आपल्याला मिळत नाही. 6 वाजेला किंवा 5 वाजेचा जो आपला स्नॅक्स टाईम असतो त्यानंतर आपल्याला खायला मिळत नाही. जर तुमची रिक्वायरमेंट असेल किंवा काही टॅबलेट्स चालू असतील किंवा प्रेग्नेंट लेडीही येतात त्यांना जर हवं असेल तर आपण ते तिथे सांगून मग आपल्याला रात्रीचं जेवण किंवा थोडाफार नाश्ता ते देतात. पण असा जनरली 5 ते 6 नंतर आपल्याला जेवण किंवा काही खायला मिळत नाही. तर अशा पद्धतीने
10 दिवसांचा कोर्स असतो आणि अशा पद्धतीने तिथे टाइम टेबल असतं. विपश्यना म्हणजे मेडिटेशन. आपण शांत बसून एका जागी बसून आपल्याला मेडिटेशन करायचं असतं, ध्यान करायचं असतं, जे की आपल्याला घरी पॉसिबल होत नाही. घरात बसलो की आपल्याला सगळ्या कामांची आठवण येत असते. तर खरंच प्रत्येकाने स्वतः जाऊन तिथे अनुभव घ्यावा, असा माझा अनुभव होता. खूप छान होता. मी पर्सनली सगळ्यांना रिकमेंड करेल की सगळ्यांनी जाऊन तिथे अनुभव नक्कीच घ्यावा. सांगण्यापेक्षा किंवा कुठून तरी ऐकण्यापेक्षा नक्कीच अनुभव घेतलेला कधीही चांगला. जसं की आपल्या बकेट लिस्टमध्ये बरेच देश फिरायचे असतात, बऱ्याच की जसं की आपण कुठेतरी फिरायला जाणार असतो. मी ह्या देशात जाणार, त्या देशात जाणार, आपली बकेट लिस्ट बनलेली असते फिरायची. त्यात हा 10 दिवसाचा कोर्स नक्कीच असावा असं मला वाटतं. तर तुम्हीही नक्कीच जाऊन अनुभव घ्या. आणि तसंच पुढेही मी माझ्या मैत्रिणींचे अनुभव काही जोडणार आहे, तेही बघा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा. नमस्कार. माझं मी विशाखा शिरसाट. मी अकोल्यावरून आलेली आहे. मी शेगाव इथं स्थापनाच आहे. मी आज इथं इगतपुरी इथं 14 तारखेला विपश्यनेसाठी आलेली होती. आज माझा विपश्यनेचा शेवटचा दिवस होता. मला या 10 दिवसात भरपूर असा अनुभव आलेला आहे की जो आयुष्यात आपला जसा पुनर्जन्म होता त्याप्रमाणे माझा नवीन जन्म झाल्यासारखं मला वाटतंय. आणि तो झालेलाच आहे, एकदा आईच्या गर्भातून आणि एकदा विपश्यनेमार्फत गुरुजींच्या सांगण्यावरून असा टोटल अनुभव घेतला की जे जीवनातील सुख दुःख कशाला म्हणतात. आज डॉक्टर म्हटला की त्वचेचा आजार बरा करतो, पण इथं आल्यानंतर मनाचा आजार बरा झाला. ह्या सगळ्या गोष्टी मला जाणवल्या आणि खूप चांगलं वाटलं. तुम्ही या विपश्यनेच्या किंवा इगतपुरी सेंटरची खूप खूप आभारी आहे. पुढल्या वेळेस मला माझा नंबर लागो. यावेळेस नशिबाने लागला, पुढच्या वेळेसही असाच लागो. मी परत येण्याची तयारी ठेवली. युअर नेम फर्स्ट अँड My name is Olga. अँड युअर फ्रॉम? I am from Russia. I live in Mexico, and I like it very much. Can we take one topic? माझं नाव मधुरा सोनवणे आणि माझा थर्ड कॅम्प होता आणि खूप छान अनुभव राहिला. ब्रह्मगिरीने खूप छान आम्हाला छान सेवा दिली आणि खूप छान अनुभव झाला. साधनेमध्ये खूप डेव्हलपमेंट केली. काही गोष्टी क्लिअर नव्हतं झाल्या ते मॅमकडून आणि गुरुजींकडून क्लिअर करून घेतली आणि एकंदरीत छान राहील. खूप संख्येने सेवा करतो आणि खूप संख्येने साधकही होते. छान वाटलं. थँक्यू. मस्त. हाय. Coming from Kenya. केनिया? अच्छा, okay. केनिया ना? Yes, yes. Till within 10 days tell Are you you taking a video? tell about course in 5 to 4 sentence. Huh? Or One more. Any explanation regarding? No. I think it's good. Just a wonderful time. चलो, thank you. चलो बाय. Namaste. हां नमस्ते. चला तर मग अशा पद्धतीने व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.